गेल्या काही दिवसांपासून आम्ही प्रवरा नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याचा मुद्दा सातत्याने उचलत आहोत. मात्र आज आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत एक धक्कादायक वास्तव, जे थेट तुमच्या घरातील पिण्याच्या पाण्याशी संबंधित आहे. नेवासा नगरपंचायतीकडून शहरात पिण्याच्या पाण्यासाठी अंडरग्राऊंड पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक गल्लीत पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र वॉल बसवण्यात आले आहेत. मात्र या वॉलवर कोणतेही संरक्षणात्मक कव्हर नसल्याचे समोर आले आहे. परिणामी हे वॉल उघडे असल्यामुळे अनेक भटक्या जनावरांचा थेट संपर्क पिण्याच्या पाण्याशी येत आहे. कुत्रे, गायी, बकऱ्या, गाढवे आणि डुकरे यांसारखी जनावरे या वॉलमधून पाणी पिताना दिसत आहेत. या प्रक्रियेमुळे त्यांच्या लाळेचा आणि अस्वच्छतेचा थेट परिणाम पिण्याच्या पाण्यावर होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोटाचे विकार, संसर्गजन्य आजार आणि इतर आरोग्य समस्या यामागे ही बाब कारणीभूत असू शकते. आश्चर्याची बाब म्हणजे नागरिकांना अनेकदा काही दिवसांनी येणारे हेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. परंतु या पाण्याची गुणवत्ता किती सुरक्षित आहे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नेवासा नगरपंचायतीचा हा हलगर्जीपणा नेमका कधी थांबणार? नागरिकांच्या आरोग्याशी असा खेळ का केला जातोय? अशा अनेक प्रश्नांनी नेवासकर आता त्रस्त होणार आहेत. याच विषयावर आम्ही स्वच्छता व आरोग्य विभागाचे सभापती तथा नगरसेवक स्वप्नील माफारी यांच्याशी देखील संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की नेवासा शहरातील जनता पाण्यामुळे, कचऱ्यामुळे अतिशय त्रस्त झालेली आहे. अनेक दिवसापासून पाण्याचा व कचऱ्याचा प्रश्न नेवासा नगरपंचायतचे अधिकारी यांच्याकडून मिटत नाही आहे. नेवासा नगरपंचायतचे अधिकारी ते वेळेवर हजर नसतात. आता तर नेवासा नगरपंचायत कोणी वालीच राहिलेलं नाही. सीओ साहेब पण येत नाही. जे अधिकारी दुसऱ्या विभागाचे आहे ते पण लक्ष देत नाही. आम्ही वेळोवेळी पाण्यासाठी, कचऱ्यासाठी व मोकाट जनावरांसाठी निवेदन देत आहे, परंतु त्या निवेदनावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नाही. ते फक्त ऑफिशियल काम करण्यातच मग्न असतात. तिथे फॅनमध्ये बसायचं, बिस्लरीचं पाणी प्यायचं, परंतु नेवासकर जनतेचे काय हाल चालू आहे त्याच्याशी त्यांना कोणत्याही प्रकारचे देणे घेणे राहिलेले नाही आहे. तरी अधिकारी यांनी लवकरात लवकर नेवासा शहरातील प्रश्न मार्गी लावावे. नेवासकरांचा फार अंत त्यांनी पाहू नये, कारण आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं जे पाण्याची वॉल आहे त्या वॉलमध्ये मोकाट जनावरे पाणी पितात. त्यामध्ये कुत्र्यासारखे प्राणी असतात ज्यांना रेबीजची लागण झालेली असू शकते व त्यामुळे नेवासा नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकतात. तसेच 8-8, 10-10 दिवस नेवासा शहरातील नागरिकांना पाणी पुरवठाही वेळेवर होत नाही. या अनेक समस्यामुळे नेवासा नगरपंचायतचे अधिकारी यांना कोणत्याही प्रकारचे देणे घेणे राहिले नाही हे याच्यातून दिसून येत आहे. आम्ही प्रत्येकच गोष्टीचे निवेदन द्यायचे, आवाज उठवायचा. हे किती दिवस चालणार? प्रत्येक अधिकारी यांना त्यांचे मूलभूत कर्तव्य व जबाबदारी दिलेल्या आहेत, परंतु त्यांना त्यांच्या कर्तव्याची व जबाबदारीची जाणीवच राहिलेली नाही आहे हे यातून दिसून येत आहे. जर हे लवकरात लवकर जर पाणी प्रश्न व कचऱ्याचे प्रश्न सुधारले नाही तर नेवासा नगरपंचायत मधील अधिकारी यांना नेवासकरांच्या वतीने एक चांगल्या प्रकारचे आंदोलन करून नेवासकर जनता काय करू शकते याचे उदाहरण लवकरात लवकर दिले जाईल. अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवासकर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.